आप देख रहे हैं LN न्यूज। हिंदी द्या साहेब पहिला। हाँ मराठी जरा देखिए मराठी में करना है ना। हाँ पहिले मराठी देतो। मराठी बोलो मला बघा। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून 14 मार्च ते 20 मार्च बेमुदत संप करण्यात आला होता। यावेळी राज्य शासनाने आमच्यासोबत चर्चा केली आणि चर्चेच्या अनुषंगाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सामाजिक आर्थिक तत्व विचारात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल। यासाठी एका समितीची निवड करण्यात आली होती। त्या समितीचा अहवाल 2 महिन्यामध्ये प्राप्त करून घेऊन समितीच्या अहवालानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली होती। त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्तींनी आयोजित केलेला संप संस्थगित करण्यात आला होता। अद्यापपर्यंत राज्य शासनाने समितीचा अहवाल घेतला नाही आणि जुनी पेन्शन योजना लागू केली नाही। त्यामुळे राज्यातील सर्व 17 लाख कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांची अशी तीव्र भावना झाली की राज्य शासनाने आमची फसवणूक केली आहे। या संदर्भात मागील 2-3 महिने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने राज्य शासनाला निवेदनं दिली, राज्यभर निदर्शने केली, बैठका आयोजित करण्याची विनंती केली, परंतु याबाबत राज्य शासनाने अद्यापर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही। म्हणून 21 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि राज्यातील 257 संघटनांची बैठक झाली आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालयावर राज्य सरकारी कर्मचारी कुटुंबासहित मोर्चा आयोजित करतील। त्याच संदर्भाने आजचा हा मोर्चा आहे। मोठ्या संख्येने मोर्चावर कर्मचारी संख्येने सहभागी झाले होते। त्यानंतर आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील निवेदनानंतर राज्य शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करून 14 डिसेंबरपूर्वी आमची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी पूर्ण करावी असा रास्त अपेक्षा आमची आहे। त्यानंतरही जर राज्य शासनाने मागणी पूर्ण केली नाही तर राज्यातील 17 लाख कर्मचारी 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपावर जातील। 5 राज्य में ये जो तो आमचा प्रश्न हा 17 वर्षापासून प्रलंबित आहे। त्यासाठी 17 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो। सर 5 राज्य में ये जो तो जूनी पेंशन का जो निर्णय लागू हो गया है, क्या बात है महाराष्ट्र सरकार इसको लागू नहीं कर रही या देरी कर रही लागू कर रही? नहीं, ये तो इच्छा शक्ति और राजकीय शक्ति का प्रभाव है। अगर उनको देना है तो एक दिन में वो लागू कर सकते हैं, क्योंकि जो राजस्थान हो या झारखंड, पंजाब, आंध्र प्रदेश, इन्होंने पुरानी योजना लागू की गई तो महाराष्ट्र भी कर सकता है। हमारी वही मांग है, अगर वो राज्य कर सकते तो महाराष्ट्र भी कर सकता है। इसके लिए हमारी मांग है। त्यानंतर बेमुदत संप 14 डिसेंबर पुरानी पेंशन के लिए मार्च महीने में 7 दिन का सब कर्मियों ने किया था, लेकिन उसके बावजूद गवर्नमेंट ने उस वक्त हमें आश्वासित किया था कि हम अभ्यास गट का स्थापना करके आपको पुरानी पेंशन योजना लागू करेंगे। उसके बावजूद आज तक उन्होंने कोई निर्णय इसमें लिया नहीं है और यहाँ पे हमको नाइलाज से हमें ये निर्णय लेना पड़ रहा है कि अभी हमने ये लक्ष्य वेदी आज का मोर्चा निकाले है सब जिलाधिकारी कार्यालय राज्य में के, उसके ऊपर हमने आज ये मोर्चा निकाले हैं। उसके बाद में गवर्नमेंट ने अभी ये सब जो मसला है तो इसमें कोई तो गवर्नमेंट ने निर्णय लेना चाहिए। अगर इसमें कोई निर्णय नहीं हुआ तो हम लोग अभी ये अल्टीमेटम दे चुके हैं गवर्नमेंट को कि 14 दिसंबर से हम लोग बेमुदत संप करेंगे। धन्यवाद। सर अभी आपके साथ में कौन कौन से कर्मचारी? सब डिपार्टमेंट के सब 17 लाख कर्मचारी पूरे राज्य में से ये संप में शामिल रहेंगे। हम सब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचा, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा, हम सब हमारी यूनियन अरे कौन म्हणतो देत नाही? अरे कौन म्हणतो देत नाही? हमारी ताकत हमारी यूनियन
पेन्शन महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा धन्यवाद. शासकीय मुळे कर्मचारी संघटनेचा शासकीय मुळे कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा हम सब हमारी यूनियन एकच मिशन कंत्राटीकरणाचा 9 कंपन्यांना 148 पदं भरण्याचा शासन निर्णय काढला. त्रिपुरा राज्यामध्ये जवळपास 25,000 कर्मचाऱ्यांना गायब केलं मित्र. तर महाराष्ट्रामध्ये असलेले आमच्या आरोग्य सेवेचे कंत्राटी कर्मचारी, NRHM मध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी, MRGS मध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी, जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी, जिल्हा परिषद मध्ये काम करणारे कंत्राटी यांना गायब करले पाहिजे ही हक्काची मागणी आपली आपण लावून धरलेली आहे मित्र. जर कंत्राटीकरण लागू झालं तर या देशामध्ये अराजकता निर्माण होईल, अस्थिरता निर्माण होईल. त्यामुळे मी विनंती करतो सर्वांना की 14 तारखेचा आपण बेमुदत संपाची नोटीस जी शासनाला दिलेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला जोरदार तयारी करायची आहे. आणि हे लक्षवेध आपण करतोय शासनाला की जर तुम्ही आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही, जुनी पेन्शन जर मिळून दिली, लागू करून दिली नाही तर आम्ही पुन्हा 14 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहोत मित्र. सर्वांचा या ठिकाणी या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवला त्याबद्दल राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीनं माननीय डॉक्टर देवदासजी दराळे साहेबांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जुनी पेन्शन यानंतर राज्य तलाठी संघटनेच्या राज्याच्या आजच्या या लक्षवेध आंदोलनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष तथा जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर देविदासजी दराळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या नर्सेस फेडरेशनच्या राज्याच्या अध्यक्ष, आमच्या मार्गदर्शक आदरणीय इंदुमतीताई थोरात, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे आदरणीय श्री बाळांकर साहेब, धनवई साहेब, अंतनिकेतन संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय करपे साहेब, उपस्थित या ठिकाणी असलेले आमचे महसूल कर्मचारी संघटनेचे आदरणीय गिरगे साहेब, या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे उपस्थित असलेले आमचे सर्व अधिकारी कर्मचारी, हे आंदोलन मात्र आमचं शासनाने फोडू शकणार नाही. आणि निश्चितपणे मला खात्री आहे या ठिकाणी, कारण आपण बघितलंय मार्च महिन्यामध्ये आम्ही आपले नेते आदरणीय डॉक्टर देविदासजी दराळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये